सिंधुदुर्गच्या मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे उपस्थित। तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये ऐतिहासिक करार। विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातल्या खारपाण या पट्ट्याला आता 5,78,000 एकर सिंचन लाभ मिळणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ही माहिती। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी माजी आमदार दिलीप माने यांची बिनविरोध निवड, तर उपसभापतीपदी भाजपचे नेते सुनील कळके यांची निवड। भंडाराच्या साकोलीमधील तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री निवडणुकीला सुरुवात, तर उद्या मतमोजणी होणार आहे। नाना पटोले, सुनील फुंडे आणि परिणय फुके यांची प्रतिष्ठा पणाला। लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवलाय, संजय शिरसाटांचा आरोप आहे, तर निधी वळवला नसल्याचं आयोजन योजनेमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचं मत आहे। अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेसाठी 36,000 कोटींचा निधी आहे। यंदा नैऋत्य मोसमी पाऊस नियोजित वेळेमध्ये भारतात दाखल होईल। केरळमध्ये 27 मेला मोसमी पाऊस येणार आहे, तर हवामान विभागाचा हा अंदाज। राज्यात पुढील 3 ते 4 दिवस वादळी पावसाचा इशारा। विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात वादळी पावसाचा अंदाज। इचलकरंजीमध्ये विजेच्या कडकडाटासह दमदार पावसाची हजेरी, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा, मात्र शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगर शहरातील काही भागात हलक्या पावसाची हजेरी, उकाड्यापासून नागरिकांची सुटका, शहराच्या वातावरणात थोडासा गारवा। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। नवापूर, धडगाव, अक्कलकुवासह जिल्ह्यामध्ये जवळपास 100 घरांची पडझड, तर शेती पिकांचंही मोठं नुकसान। सोलापूरच्या करमाळा तालुक्यात तापमान वाढीचा केळी पिकाला फटका बसलाय। केळी उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, तर केळीला उन्हापासून वाचवण्यासाठी क्रॉप कव्हरचा वापर। वाशिम जिल्ह्यातील हवामानामध्ये काही दिवसांपासून बदल, अचानक येत असलेल्या पावसानं मूग पिकाला फटका। नाशिकमध्ये कांद्याचे दर क्विंटल मागे 1,000 रुपयांनी घसरले, तर दर घसरल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसलाय। भारत पाकिस्तान तणावाच्या परिस्थितीमुळे निर्यात पूर्णपणे ठप्प। नाशिकच्या मालेगावमध्ये अवकाळी पावसानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांची पळापळ, शेतकऱ्यांची प्लास्टिक खरेदीसाठी गर्दी। वाशिम जिल्ह्यात हळद काढणी सध्या अंतिम टप्प्यात, बदलत्या हवामानामुळे हळदीच्या उत्पादनात काहीशी घट। परभणीमध्ये मे महिन्याच्या सुरुवातीलाच आता पाण्याची समस्या, विहिरी आटलेल्यात आणि नद्यांचं पाणी ओसरलंय। पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू आहे। जालना जिल्ह्यामधील 64 प्रकल्पामध्ये केवळ 19% पाणीसाठा शिल्लक आहे। 3 प्रकल्प कोरडे ठाक पडलेले आहेत आणि जिल्ह्यावर पाणी टंचाईचं संकट आहे। जालना जिल्ह्यात पाणी टंचाईची भीषण दाहकता, 137 टँकरद्वारे 280 टँकरच्या खेपा सुरू आहेत। बदनापूर तालुक्यामध्ये सर्वाधिक 98 फेऱ्या। पुणे उपनगरामध्ये भीषण पाणी टंचाई, गत वर्षाच्या तुलनेमध्ये एप्रिलमध्ये टँकर फेऱ्या 6,000 वाढलेल्या आहेत। कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहराचा पाणीपुरवठा मंगळवारी 8 तास बंद राहील। महावितरणच्या दुरुस्तीच्या कामामुळे पाणी बंद राहणार आहे। पालिकेकडून पाणी जपून वापरण्याचं आवाहन। ठाण्यात पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या सुरक्षेमध्ये वाढ, युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांसह जलवाहिनीवर सुरक्षा यंत्रणा तैनात। भारतीय सैन्याचं मनोबल उंचावण्यासाठी पुण्याच्या इंदापूर तिरंगा रॅली आणि नागरिकांचा मोठा सहभाग, जोरदार घोषणाबाजी। परभणीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं तिरंगा यात्रा आणि सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी तिरंगा यात्रेचं आयोजन। पुण्याच्या कर्वेनगर भागात हमासच्या समर्थनार्थ पत्रकं वाटणाऱ्या तरुणांना जमावाकडून चोप, तरुणांना पोलिसांच्या ताब्यात दिलंय। जमावाकडून पाकिस्तान विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली। सांगलीमधील जवान प्रज्वल रुपवनवर यांच्या अंगावरील आता हळद उतरण्यापूर्वीच त्यांना देशसेवेसाठीच रवाना व्हायला लागले। मुस्लिम बांधवांकडून सत्कार करत त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। 2 महिन्यांसाठी सुट्टीवर आलेल्या बीडच्या मसाजोगमधल्या जवानाला 10 दिवसात सीमेवर परतावं लागलंय। आशुतोष सोनवणे सीमेवर जाताना कुटुंबियांना अश्रू अनावर। नांदेडच्या वागदरवाडी गावातल्या 100च्या वर तरुण भारतीय सैन्यामध्ये कार्यरत आहेत। देशासाठी 3 मुलांना सीमेवर पाठवलं हे सांगताना आजोबांचे डोळे पाणावलेत। सैनिकांचं गाव म्हणून वागदरवाडीची ओळख आहे। धाराशिवच्या तुळजाभवानी मंदिरात भाविकांना पर्स, बॅग नेण्यास बंदी असेल। भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव मंदिर प्रशासनाचा निर्णय।
तुळजापूरच्या तुळजाभवानीला कर्नाटकमधील भाविकाकडून 5 तोळे सोनं अर्पण, तर बिदरमधल्या रहिवासी देवेंद्र मुलचलामरेंनी 5 तोळ्याचे सोने अर्पण केलेले आहेत. शिर्डीतील साई मंदिरात उद्यापासून फुलहार आणि प्रसाद देण्यास मनाई असेल. भारत-पाक युद्ध तणावामुळेच मंदिर प्रशासनाचा निर्णय. बीडच्या परळीमध्ये भारतीय सैनिकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रभू वैद्यनाथाला रुद्राभिषेकानंतर नागरिकांकडून वैद्यनाथाची महाआरती. जळगावच्या चोपड्यामध्ये कृषी सहाय्यकांचं 1 दिवसीय धरण आंदोलन, विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्याप्रकरणी राहुल गांधींचा जामीन रद्द करा. सात्यकी सावरकरांचे वकील संग्राम कुल्हटकर यांची न्यायालयामध्ये मागणी. 28 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. सोलापूरमधील डॉक्टर शिरीष वळसंकर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा मानेच्या पोलीस कोठडीची मागणी, तर मनीषा मानेला 2 दिवसात कोर्टात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यामध्ये वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झालाय. वाघाच्या हल्ल्यामुळे गावामध्ये भीतीचं वातावरण आहे. तातडीनं उपाययोजना करण्याची स्थानिकांची मागणी आहे. नाशिकच्या मखमलाबादमध्ये बिबट्याचं दर्शन, मानवी वस्तीमध्ये बिबट्या दिसल्यानं नागरिकांमध्ये दहशत. वन विभागाकडे बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे. पुण्याच्या खेड ओझरच्या औद्योगिक क्षेत्रामध्ये आता मध्यरात्री गोळीबार झालाय. गाड्यांची देखील तोडफोड, तर 2 जण जखमी असून राजीवनगर पोलिसांकडून 8 जण ताब्यात. नागपूरमध्ये भरधाव मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू झालाय. वाहन चालकाला अटक करण्यात आली असून कोतवाली पोलीस ठाण्यातली ही हद्दीतली घटना आहे. भंडाराच्या मुजबी फाटा परिसरामध्ये भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक, अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी आहे. पुण्याच्या कोथरूडमध्ये रस्त्यावर पार्किंग केलेल्या 6 दुचाकी थार गाडीनं उडवलेल्या आहेत. चालक मद्यधुंद असल्याचा आरोप होतोय. अलंकार पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल. बीडमध्ये हॉर्न वाजवल्यानं बस चालकाला टेम्पो चालकाची बेदम मारहाण. बीड शहरातल्या बार्शी नाका परिसरातली घटना आहे. फरार टेम्पो चालकाचा शोध सुरू आहे. बीडच्या अंबेजोगाईमध्ये जुन्या भांडणाची कुरापत काढत एकाला लोखंडी रॉडनं मारहाण. आता भावनेतेश्वर मंदिराच्या मार्गावर ही घटना घडली असून मारहाणीमध्ये वैभव शेंडगे जखमी झालेत. नंदुरबारच्या शहादा शहरात जिल्हा वाहतूक शाखेची बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई. कर्कश आवाज काढणारे सायलेन्सर, फॅन्सी नंबर प्लेट अशा वाहनांवर ही कारवाई. वाशिमच्या शेलू बाजारामध्ये वर्ली मटका अड्ड्यावर छापा, 3,43,000चा मुद्देमाल जप्त, 12 आरोपींवर गुन्हा दाखल. बीडमध्ये आणखी एका टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई. रघुनाथ रामराव फडसह 7 जणांवर मोकोका. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी कारवाईसाठी दिला होता प्रस्ताव. पिंपरी चिंचवडमध्ये शेअर ट्रेडिंगमध्ये जादा पैशांचा आमिष दाखवून 44,50,000 रुपयांची फसवणूक. सायबर पोलिसांकडून आरोपीला बेड्या. अद्याप एका आरोपीचा शोध सुरू आहे. चंद्रपूरमध्ये सराईत दुचाकी चोरट्यांना अटक, 3 दुचाकी हस्तगत, रामनगर पोलिसांची कारवाई. वाळू खडी वाहतुकीसाठी 1,000ची लाच, फोन पेवर स्वीकारणाऱ्या सहाय्यक फौजदाराला अटक झाली. अशोक वाघ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ठोकल्यात बेड्या. इचलकरंजी शहरातील आमराई रोडवरील सिद्धिविनायक रेसिडेन्सीमध्ये चोरीची घटना. चोरट्यांनी घरातील सोन्या चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरली आहे. घरातील 10.5 लाखांच्या मुद्देमालाची चोरी. गोंदिया शहरात दुचाकी चोरटा पोलिसांच्या ताब्यात. दुचाकी मूळ मालकाला परत, शहर पोलिसांची कारवाई. परभणीच्या जिंतूरमध्ये चोरट्यांनी 3 दुकानं फोडली आहेत. 6 लाखांची रोकड आणि दुकानातील साहित्य लंपास केलंय. अधिक तपास सुरू आहे. नंदुरबारच्या शहादा बस स्थानकावर प्रवाशांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. बस स्थानकावरील सीसीटीव्ही केवळ नावालाच आहेत आणि कॅमेरे चालत नसल्यानं प्रवासी हैराण आहेत. लातूरच्या विमानतळावरून प्रवासी विमानसेवा सुरू करण्याची मागणी आहे. खासगी कंपनीकडून लातूरचे विमानतळ आता पुन्हा MIDCकडे हस्तांतरित. छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी चालक आणि वाहकांच्या गळ्यामध्ये आता ओळखपत्र दिसणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं एसटी महामंडळाचं महत्त्वाचं पाऊल. छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पुण्यातल्या पुरंदर तालुक्यात रक्तदान शिबिराचं आयोजन. नीरा इथल्या शिबिरामध्ये मुस्लिम महिला आणि तरुणांनी रक्तदान केलेलं आहे. तर युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तरुणांनी रक्तदान केलं आहे.
जळगावच्या लोणीवाडी या परिसरामध्ये सर्वत्र घाणीचं साम्राज्य आहे. गटाराचं पाणी रस्त्यावर आल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात येत आहे. प्रशासनाकडून अपुऱ्या व्यवस्था आहेत. पुण्याच्या नीरा देवघर धरणग्रस्तांच्या अडचणी ऐकण्यासाठी अडचणी निवारण शिबिराचं आयोजन. पुण्याच्या भोरमधल्या निडघोर इथं शिबिराचं आयोजन. पिंपरी चिंचवडमध्ये खासगी जलतरण संस्थांच्या मनमानी कारभारावर पालकांचा संताप. खासगी जलतरण तलाव ठेकेदारांवर कारवाईची मागणी आहे. वाशिममध्ये गणित आणि विज्ञान प्रयोगाच्या कृतीशील कार्यशाळेचं आयोजन. विविध शाळेतील 100 विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. ऑनलाईन शिक्षक बदल्यांना दिलासा. याचिका निकाली काढल्याने मार्ग मोकळा झालाय. पुणे जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य शिक्षण संवर्गाच्या जिल्हा अंतर्गत ऑनलाईन बदली प्रक्रिया पुन्हा सुरू होणार आहे. बीडच्या माजलगाव शहरात बोगस कागदपत्र तयार करून शासकीय जमिनीची विक्री. पालिकेच्या कार्यालयाने अधीक्षकांसह 5 जणांवर गुन्हा दाखल आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मुंबईत वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 1,14,288 चलनांवर सुनावणी पार पडली. एकूण 8,50,81,000 रुपये रक्कम दंड जमा झाली आहे. तर सायबर सुरक्षेची भीती दाखवत सर्वसामान्य नागरिकांची लूट करणाऱ्या टोळीच्या शोधासाठी सीबीआयची मोहीम. सीबीआयकडून शुक्रवारी देशातल्या 42 ठिकाणी छापे. 5 जणांना अटक. मुंबई आणि परिसरामधील मच्छीमारांना समुद्र मासेमारी बोटी घेऊन जाताना दक्षता घेण्याची सूचना आहे. मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडेंनी सूचना दिलेल्या आहेत. भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याची ही सूचना आहे. नवी मुंबईच्या कोपरखरणेमध्ये झाड कोसळून 2 गाड्यांचं मोठं नुकसान झालंय. नुकसान झालेल्या गाड्यांमध्ये पोलीस गाडीचाही समावेश आहे. कुणालाही दुखापत नाही. बोरिवलीमधील आता डिव्हाइन्स लॉन्स अँड कन्व्हेन्शन स्टुडिओवर पालिकेची मोठी कारवाई. दरम्यान भाजपचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांच्याकडून तोडक कारवाईला विरोध. पुणे शहरामध्ये कार्यक्रमादरम्यान आकाशात लेझर लाईट सोडण्यास बंदी. भारत पाकच्या तणावामुळे पोलिसांकडून लेझर लाईट शोवर 2 महिने बंदी.